तुमच्या पक्षानं पण उत्तर दिले. काय नेमकं असं झालंय की सावरकरांच्या विचारधारेला फुले शाहू आंबेडकर यांच्या विचारधारेनं उत्तर देण्याची वेळ आली आहे? ही का वेळ आली आहे? नाही, असं काही नाहीये. बर. शिवशाहू फुले आंबेडकर ही आमच्या पक्षाची विचारधारा आहे. आणि आम्ही जेव्हा महायुतीमध्ये 3 पक्ष एकत्र आहोत त्यावेळेस एक मिनिमम कॉमन जो अजेंडा आहे किंवा प्रोग्राम आहे त्या प्रोग्राम मध्ये आपल्या आपल्या पक्षाची विचारधारा घेऊन पुढे जात असताना इतर पक्षांच्या विचारधारेचा सन्मान करणं हे ठरलेल्या गोष्टी आहेत. आणि त्यामुळे या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या कालखंडामध्ये प्रत्येक पक्षाला आपापल्या विचारधारा घेऊन काम करायचं असताना राजकीय दृष्ट्या आपल्या कार्यकर्त्यांना या ठिकाणी राजकीय दृष्ट्या त्यांना चेअरअप करणं किंवा त्यांना आपल्या विचारधारेची आठवण करून देणं या सगळ्या पद्धतीमध्ये प्रत्येक समजा आशिष शेलार साहेब म्हटले असतील परंतु राज्याचे मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री एकत्र येऊन काम करतायत आणि त्या दृष्टिकोनातनं महाराष्ट्राला पुढे घेऊन जाण्याचं काम करत असताना आम्ही आमची शिवशाहू फुले आंबेडकर ही विचारधारा जोपासत असताना आम्ही भारतीय जनता पार्टीच्या विचारधारेचा सन्मान हा कायम राखतो. त्यांनी आमच्या विचारधारेचा सन्मान ठेवलेला आहे. एका प्रश्नाचं उत्तर द्या की तुम्हाला जे सांगितलंय, तुम्हाला जी आठवण करून दिलेली आहे की स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचे विचार तुम्हाला मान्य करावेच लागतील, मानावेच लागतील, याच्याशी तुम्ही सहमत आहात का? हे लक्षात घ्या की आम्ही तेच पुन्हा पुन्हा सांगेल की प्रत्येकाच्या विचारधारेचा सन्मान करणं हा काही गुन्हा नव्हे. त्यामुळं आम्ही आमची विचारधारा जपत असताना त्यांच्या विचारधारेचा सन्मान करतो. आता सध्याच्या राजकीय घमासानामध्ये एकमेकावरती चिखलफेक न करणे, आपली विचारधारा जपणे आणि इतरांच्या विचारधारेचा अवमान होणार नाही याची काळजी आम्ही प्रत्येक जणांनी घेतली पाहिजे. आणि त्यामुळे मग जर तुमचा कॉमन मिनिमम प्रोग्राम ठरलेला आहे एकमेकांच्या विचारधारेचा सन्मान करण्याचा, ज्याचा अर्थ असा होतो की तुम्ही सुद्धा सावरकरांच्या विचारांचा सन्मान करता, तर मग तुम्हाला ऐन निवडणुकीमध्ये त्याची आठवण का तुमच्या मित्र पक्षाला करून द्यावी लागली? एक लक्षात घ्या की शेवटी असं असतं की स्थानिक स्वराज्य संस्था या निवडणुकीमध्ये किंवा एकूण राज्याच्या निवडणुकीमध्ये, देशाच्या निवडणुकीमध्ये देशाच्या पातळीवरचे मुद्दे असतात, राज्याच्या पातळीवरती मुद्दे असतात. या स्थानिक स्वराज्य संस्थांना काही भावनिक मुद्दे असतात किंवा अनेक विषय येतात आणि त्यामध्ये सध्याच्या कालखंडामध्ये ज्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पुणे आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या निवडणुका चालू आहेत त्यामध्ये एकमेकावरती थोडेसे काही शब्द घसरतात.